नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेले 3-4 दिवस एकही व्हिडिओ आला नाही. याचं काही कारण होती. 24 तारखेला मी हैदराबादला निघालो. 25 आणि 26 या 2 दिवस हैदराबादमध्ये काँग्रेस पक्षातर्फे एक प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्स अशा अर्थाने जगभरातल्या 109 देशांमधले असे राजकीय प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, जे त्यातले काही जण आत्ता तिथल्या देशांमध्ये सत्तेमध्ये आहेत, काही जण तिथल्या विरोधी पक्षामध्ये आहेत, पण जगभरामधल्या 109 देशांमधले लोकशाही मानणारे, धर्मनिरपेक्षता मानणारे, समानता मानणारे, सोशलिझम मानणारे असे राजकीय पक्षांना काँग्रेस पक्षातर्फे भारतामध्ये निमंत्रित केलं गेलं होतं. आणि त्यानिमित्ताने तिथं भारत समिट नावाचा एक 2 दिवसाचं सत्र हे हैदराबादमध्ये ठेवलेलं होतं. आणि मला ते फार विशेष अशा अर्थाने वाटलं की पंडित नेहरूंनी अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी केली होती. नॉन अलाइन्ड मूव्हमेंट ज्याला म्हणतात, की जगभरामधले देश ज्यांना स्वतःचा विकास साधायचा आहे, आणि अमेरिका आणि रशिया हे जे दोन त्यावेळेला बायपोलर वर्ल्ड झालं होतं, आणि हे दोन्ही देश आपल्या बाजूला देशांना, इतर राष्ट्रांना ओढायचा प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये न जाता आम्ही तुमच्या दोघांपेक्षाही अलिप्त आहोत, आम्हाला कोणाच्याही जवळ जायचं नाही, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आम्ही कोणाच्याही बाजूनी नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन. आणि या नॉन अलाइन्ड मूव्हमेंटमुळे तिसरं महायुद्ध टळलं. ज्यावेळेला क्युबापर्यंत रशियाची मिसाईल्स पोहोचली होती आणि आता तिसरं महायुद्ध सुरू होईल की काय असं वाटायला लागलं, अशा परिस्थितीमध्ये पंडित नेहरूंनी जगामध्ये ही अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी केली. आणि त्यातून मग नॉन अलाइन्ड मूव्हमेंट ही गेली अनेक वर्ष, अनेक दशकं ही एक महत्त्वाची भूमिका जगाच्या राजकारणामध्ये, डिप्लोमसीमध्ये ही बजावत आलं होतं. त्याची भारतामध्ये पण नॉन अलाइन्ड मूव्हमेंटचं समिट झालेलं होतं 80च्या दशकात. इंदिरा गांधी त्यावेळेला नॉन अलाइन्ड मूव्हमेंटच्या प्रमुख नेत्या होत्या, आणि यासर अराफत पॅलेस्टाईनचे, क्युबाचे फिदेल कॅस्ट्रो, असे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांचे नेते, मग त्यात इजिप्तचे होते, इराकचे होते, लिबियाचे होते, जगभरातल्या अनेक देशांचे नेते त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेला 107 देशांनी पार्टिसिपेट केलं होतं. या नॉन अलाइन्ड मूव्हमेंटला गेल्या काही वर्षामध्ये मोडीत काढल्याचा प्रकार घडलेला आहे. म्हणजे आता नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी तर अमेरिका आणि इस्रायलच्या समोर लोटांगण घातलेलं आहे. ते काय वाटेल ते करायला त्यांच्यासाठी म्हणून तयार होतात अशा परिस्थितीमध्ये. आणि चीनलाही घाबरतात दुसऱ्या बाजूला. म्हणजे चीनला तर इतकं घाबरतात की चीनच्या भीतीपोटी नरेंद्र मोदी या माणसाने आता सचिन, कोचीन, अर्वाचीन, प्राचीन हे सुद्धा बोलणं बंद करून टाकले, कारण या शब्दांमध्ये चीन हा येतो, त्यामुळे ते पण त्यांनी आता बोलणं बंद केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे, राहुल गांधींतर्फे या जगभरातल्या लोकशाही मानणाऱ्या राजकीय पक्षांना एकत्र आणलं. आणि हे सर्व 2 दिवस सतत तिथं सत्र चालू होती. वेगवेगळ्या विषयांवरती पॅनल डिस्कशन्स, चर्चा, प्रश्नोत्तरं आलेल्या लोकांबरोबर. आणि देशभरामधले अनेक इंटलेक्च्युअल्स त्या ठिकाणी निमंत्रित केले गेलेले होते. तेलंगणा सरकारने हे सगळं आयोजित केलेलं होतं, आणि ते सगळेजण तिथं आले. तिथं म्हणजे जगामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारे ध्रुवीकरण केलं जात आहे, मग ते इस्लामोफोबियाच्या अगेन्स्ट ध्रुवीकरण असेल, ते डेमोक्रॅटिक, नॉन डेमोक्रॅटिक अशा अर्थाचं ध्रुवीकरण असेल, ते लिबरल, नॉन लिबरल, कॉन्झर्वेटिव्ह अशा प्रकारचं पोलरायझेशन असेल, किंवा आता डोनाल्ड ट्रम्पनी जे नवीन ट्रेड वॉर सुरू करून टाकलेलं आहे त्या पद्धतीचं काहीतरी पोलरायझेशन असेल. तर या सगळ्या प्रकारच्या पोलरायझेशनला, ध्रुवीकरणाला विरोध कसा करायचा, जी वैविध्य, जी विविधता जगभर आहे त्या विविधतेचा, त्या प्लुरॅलिझमचा, डायव्हर्सिटीचा, त्याला प्रोटेक्शन त्याचं कसं करायचं, याबद्दल त्या ठिकाणी चर्चा होत्या. त्याच्यानंतर इकॉनॉमिक जस्टिस, आर्थिक न्याय कसा द्यायचा. म्हणजे आता आपण सगळ्याच देशांमध्ये ही परिस्थिती झालेली आहे जवळजवळ, की टॉप 1-1.5% लोकांकडे देशाची 40-45-50% संपत्ती असते, आणि उरलेली 50% संपत्ती देशातल्या उरलेल्या सर्व नागरिकांकडे असते. तर अशा पद्धतीचं होऊ नये, आर्थिक ध्रुवीकरण सुद्धा होऊ नये. इकॉनॉमिक जस्टिस याच्यामधून कसा देता येऊ शकेल, सोशल जस्टिस याच्यातून कसा देता येऊ शकेल, अशा अनेक विषयांवरती
त्या ठिकाणी ती चर्चासत्र होती. या जगभरामधून आलेले हे सगळे नेते अत्यंत अप्रतिम व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती. म्हणजे अगदी आफ्रिकन भाषेमध्ये कोणी बोलत असेल, कोणी स्पॅनिश बोलत असेल, कोणी ब्राझिलियन भाषेमध्ये बोलत असेल, फ्रेंच बोलत असतील, जर्मन बोलत असतील, तर त्या सगळ्या भाषांचं ट्रान्सलेशन अत्यंत शुद्ध क्लॅरिटी असलेल्या आवाजामध्ये आपल्याला ऐकू येईल कानामध्ये, अशी ती हेडफोन आणि FM ची व्यवस्था पण त्या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे त्यातही काही डिले नव्हता. त्यामुळे अगदी मॅन्डरिन भाषा बोलणारं जरी कोणी तिथं असलं किंवा स्पॅनिश बोलणारं जर कोणी तिथं असलं, अरेबिकमध्ये भाषणं झाली. इजिप्तचा जो नेता तिथं आलेला होता, परराष्ट्रमंत्री, तर त्यांनी अरेबिकमध्ये भाषण केलं होतं. तर तेही आपल्याला आपल्या भाषेमध्ये ऐकता येईल ही तिथं व्यवस्था केली होती. त्यामुळे अरेबिक जरी भाषण केलेलं असेल, फ्रेंच केलेलं असेल, स्पॅनिश केलेलं असेल, तरी बसलेल्या भारतीयांना सगळ्यांना ते ऐकू येत होतं, ते कळत होतं आणि त्यावरती आधारित नंतर ते प्रश्न विचारू शकत होते. भारताच्या भाषेमध्ये प्रश्न विचारू शकत होते, जे त्यांना त्यांच्या भाषेमध्ये कळत होते त्या सिस्टीममुळे, आणि त्याची उत्तरं दिली जात होती. तर हे खूप सुंदर इंटरॅक्शन त्या ठिकाणी झालं. आणि या अशा समिटला निमंत्रित केलं गेलं, मला याचंच मला मुळामध्ये पहिल्यांदा खूप मोठी आनंदाची गोष्ट वाटते. कारण जगभरातल्या लोकांचे वेगवेगळ्या गोष्टींकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे आहेत, त्याचा ते विचार कसा करतात. म्हणजे एका समस्येचा 10 देश वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात, तर ते कसा केला जातो. मग तो कॅपिटलिझमचा विचार असेल, तो ट्रेडबद्दलचा असेल, तो सोशलिझमबद्दलच्या गोष्टी असतील, तो ध्रुवीकरणाबद्दल पोलरायझेशनबद्दलचं हे असेल, रिलिजनबद्दलचा असेल, यूथबद्दलचा असेल, लेबर वर्कर्सबद्दलचा असेल, असं अनेक गोष्टींबद्दलचे जगभरातल्या नेतृत्वाचे दृष्टिकोन कसे आहेत हे समजणं खूप गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की ते या भारत समिटचं फार मोठं यश आहे. त्या ठिकाणी देशामधले म्हणजे नामवंत गणेश देवींसारखे असतील, आदित्य मुखर्जी असतील, मृदुला मुखर्जी असतील, राहुल मुखर्जींसारखे म्हणजे स्कॉलर्स जे जर्मनीच्या विद्यापीठांमध्ये शिकवतात, याच्या व्यतिरिक्त देशभरामधले वेगवेगळे पत्रकार, संपादक, लेखक, ॲक्टिव्हिस्ट असे सगळे तिथं होते. तरुण होते, विद्यार्थी होते आणि एक अत्यंत देखणा, अत्यंत अप्रतिम, अत्यंत उद्बोधक, एनलाइटनिंग आपण ज्याला असं म्हणू शकू, एक नवीन विचार, नवीन दृष्टिकोन देणारं असं ते सगळं त्या ठिकाणी झालं. आणि त्याचा समारोप च्या वेळेला दिवशी म्हणजे राहुल गांधी 25 तारखेला येणार होते, पण ही घटना घडली काश्मीरमधली आणि म्हणून राहुल गांधी पहिल्यांदा पहलगामला गेले. कारण निवडणुका हा काही राहुल गांधींचा फोकस नाही आहे. निवडणूक जीवी हा आपल्या देशाचा पंतप्रधान आहे. त्यामुळे ते बिहारमध्ये जाहीर सभेला गेले, तिथं त्यांनी इंग्लिशमध्ये भाषण केलं. व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी हिंदीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यामुळे रॉंग नंबरला मिस कॉल देणं हे नरेंद्र मोदींसारखा नॉन बायोलॉजिकल माणूस करत राहील. ज्यांना इंग्लिश कळत नाही त्यांच्यासमोर इंग्लिशमध्ये भाषण करायचं, ज्यांना हिंदी कळत नाही त्यांच्यासमोर हिंदीमध्ये उत्तरं द्यायची, असा सगळा तो बिंडोक कारभार आहे. पण राहुल गांधी पहिल्यांदा पहलगामला गेले, तिथं जखमींना भेटले, तिथं ज्यांनी मदत केली त्या सगळ्या टुरिस्ट गाईड आणि डॉक्टर्स या सगळ्यांना त्यांनी भेट घेतल्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते 25च्या ऐवजी 26ला आले. तेव्हाही सकाळी येणार होते, पण पुन्हा त्यांच्या त्या व्यस्ततेमुळे ते दुपारी त्या ठिकाणी आले. आणि राहुल गांधींनी ही तिथं खूप चर्चा होती की राहुल गांधी काय बोलतील, कारण की सगळेजण या भांडवलशाहीच्या ध्रुवीकरणाबद्दल बोलत होते, ते क्रोनी कॅपिटलिझमबद्दल बोलत होते, ते इस्लामोफोबिया, रिलिजियस पोलरायझेशन किंवा पुअर नेशन्स, ग्लोबल साऊथ, ग्लोबल नॉर्थ अशा अर्थाने सगळी चर्चा चाललेली होती. आणि हे जे काही युक्रेनमध्ये चाललेलं आहे, गझामध्ये जे चाललेलं आहे इस्रायलकडून, त्याला अमेरिकेचा ज्या पद्धतीचा पाठिंबा आहे आणि आता जे बेछूट वक्तव्य तो डोनाल्ड ट्रम्प करतोय, तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी काय बोलणार याचं सगळ्यांना उत्सुकता होती. आणि राहुल गांधींनी तिथं आल्यानंतर ते म्हटले की And I essentially learned 2 things from that walk. Our opposition across the world has a monopoly on anger, fear, and hatred. And there's no way that we are ever going to be able to compete with them on anger, fear, and hatred. They are going to
outdo us, outmaneuver us, and beat us every single time when it comes to fear, anger, and hatred. So the question is, where and how do we operate? Where are the spaces where we have the advantage? Where are the spaces from which we can build a counter narrative? So the walk started in Kanyakumari, and slowly as it progressed, more and more people started to join this walk. And within 10-15 days, walk would start at 6 in the morning, and we would have thousands and thousands and thousands of people walking with us, pushing us, people trying to come in. And it was something to see. My job was walking and listening to people. And the one rule we had was that anybody, regardless of who he is, who she is, should be able to come to the center of where we were walking and have a conversation with me or the other leaders there. And so we followed this rule rigorously. Relatively quickly into the yatra, the talking completely stopped. And all I was doing was listening to the people who were coming next to me. And I discovered that there is a completely different way of communicating with people, a much more powerful way of communicating. And that way involves me or us becoming completely silent and listening deeply to exactly what it is they're trying to say. आमच्यावरती काँग्रेस पक्षावरती गेल्या 10, 11, 12 वर्षांपासून एक अशी परिस्थिती ओढवली की माध्यमं आमचं म्हणणं दाखवत नाहीत, माध्यमं आमचं म्हणणं छापत नाहीत, माध्यमं आमचं म्हणणं काय आहे, आमची भूमिका काय आहे हे मांडत नाहीत. आम्हाला सरकारला जे प्रश्न विचारायचे आहेत त्याला माध्यमं महत्त्व देत नाहीत. कुठलीही चुकीची गोष्ट देशामध्ये घडत असतील तर माध्यमांनी सरकारला जाब विचारण्याऐवजी आम्हालाच जाब विचारतात अनेक गोष्टींचा. सरकार काहीही संबंध नसताना काहीतरी उकरून काढतं आणि त्याच्यावरती अख्ख्या देशाला डायव्हर्ट करून टाकतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय करावं, लोकांपर्यंतचा संपर्क कसा करावा, म्हणजे जनतेचं प्रबोधन आणि आंदोलन हे जे राजकीय पक्षाचे लोकांना शहाणे करण्याचे मार्ग असतात, हे दोन्हीही मार्ग सरकारने बंद केले. जसं मी कायमही म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या तीनही गोष्टींवर या सरकारने हल्ला केलेला आहे. शांतपणे विचार करून पहा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या तीनही गोष्टींवरती सरकारने हल्ला सुरू केलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी असं म्हणत होते की मला असा प्रश्न पडलेला होता की आता काय करायचं. आणि ते असं म्हटले की मग आम्ही असं ठरवलं की आपण लोकांपर्यंत जायचं. आणि आम्ही आमचाच काँग्रेसचा इतिहास जेव्हा पडताळून पाहिला तेव्हा मला असं वाटलं की लोकांपर्यंत थेट जायला पाहिजे. आत्तापर्यंत आपण बोलत आलो, सरकार बोलतंय, राजकीय पक्ष बोलतायत, माध्यमं बोलतायत, पण लोकांच्या मनात काय आहे हे ऐकायलाच आपण जात नाहीये. त्यामुळे आपण ही भारत जोडो यात्रा करू. आणि असं त्यांनी त्या यात्रेबद्दलची पार्श्वभूमी सांगितली. त्यात एक प्रसंग त्यांनी सांगितला त्या भाषणामध्ये. त्यात ते असं म्हटले, कारण ते पूर्ण इंग्लिशमधलं भाषण आहे, त्यात ते असं म्हटले की भारत जोडो यात्रेच्या वेळेला पहाटे आम्ही चालायला सुरुवात केली, अंधारच होता, सूर्यप्रकाश पूर्ण आलेला नव्हता. आणि अशा वेळेला एक बाई धावत धावत माझ्याकडे आली आणि तिने माझा हात घट्ट धरला. तिने हात माझा धरला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ती घाबरलेली आहे. आणि ती म्हटली मी आले कशी बशी धावत इथपर्यंत, पण मला लगेच जायचं आहे. तर म्हणे मग मी तिला विचारलं तुला का लगेच जायचं आहे. त्याच्यावर ती असं म्हटली की माझा नवरा मला खूप मारतो. त्यावर राहुल गांधी म्हटले मग मी काय करू. तर ती म्हटली की नाही तुम्ही काही नका करू, मला फक्त हे बोलायचं होतं. असं म्हटल्यानंतर तिचा हात शांत झाला, तिने हात सोडला आणि ती निघून गेली तिथून. आणि ते म्हणे की याचा ज्यावेळेला मी विचार केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तिला एवढंच सांगायचं होतं की तिच्यावर कोणीतरी अन्याय करताय आणि तुम्ही काही करू नका असंही ती म्हटली. पण तिची जी काही वेदना आहे ती कोणीतरी ऐकायला हवी, या राज्यकर्त्यांनी ऐकायला हवी, त्यांनी त्यावरती विचार करावा. प्रत्येक बाई येऊन सांगू नाही शकणार सरकारला. राज्यकर्त्यांनी याचा विचार करायचा की अशा प्रकारचा जो काही घरगुती हिंसाचार होतो, डोमेस्टिक व्हायलन्स होतो, याच्याबद्दल सरकार काय करू शकते किंवा राजकीय पक्ष काय करू शकतात. तर हे त्या नागरिकाचं काहीतरी म्हणणं होतं.
ते मला कळलंच, आम्हाला माहीतच नव्हतं, कारण आम्ही ऐकतच नव्हतो लोकांचं काय म्हणणं आहे. आणि मग त्या संपूर्ण यात्रेमध्ये आम्ही ठरवलं की आपण आता ऐकायचं, फक्त ऐकायचं. आणि नंतर त्या अनुभवांमधून ते सांगत गेले की हे सगळं ज्यावेळेला घडत होतं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की एक शब्द जो आयुष्यभर आपल्याला अतिशय महत्त्वाचा असतो, ती भावना आपल्याला आयुष्यभर महत्त्वाची असते. आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आईबरोबर, वडिलांबरोबर, बायकोबरोबर, मुलाबाळांबरोबर, मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर ती आपली भावना सतत आपल्या मनामध्ये असते, प्रेमाची. मग ज्यांच्यासाठी म्हणून आपण राजकीय नेतृत्व करतो, ज्यांच्यासाठी म्हणून आपण काम करत असतो, त्यांना आपण आपली ही भावना कधी व्यक्त केली आहे का? ते काय करत असतो? कारण आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम वाटत असतं, पण ते आपण व्यक्त करतो का कधी? आणि मग ते म्हणाले की मग ते प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली. आणि मग लोक म्हणायला लागले, राहुल आय लव्ह यू. जेव्हा मी त्यांना म्हणायला लागलो तेव्हा लोक म्हणायला लागले. आणि मग हे जे काही देश जगभरामध्ये लोकांमध्ये फूट पाडण्यासाठीचे हे जे काही प्रकार चाललेले आहेत, ते भांडवलशाहीच्या मार्फत असतील, ते इस्लामोफोबियाच्या मार्फत असतील, ते रिलिजियस पोलरायझेशनच्या मार्फत असतील, ते श्रीमंत गरीब, शिक्षित अशिक्षित, पुरुष स्त्री, अशा कुठल्याही प्रकारे जे भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असतील, याच्या विरोधामध्ये एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे प्रेम. हे त्याच्यावरचा उत्तर आहे, त्याच्यावरचा उपाय आहे. कारण हे द्वेष पसरवणारे जगभरामधले जे नेते आहेत, मग ते अमेरिकेचा असेल, ते इस्रायलचा असेल, ते रशियामधला असेल किंवा आपल्याकडे भारतातले असतील, हे पसरवत असलेला राग, चीड आणि द्वेष याची आपण बरोबरीच करू शकणार नाही, यांच्या द्वेषाची आणि यांच्या रागाची. त्यामुळे अँगर आणि हेट्रेट, राग आणि द्वेष हे आपण करूच शकत नाही. मग अशी कुठली गोष्ट आहे की जी ते करू शकत नाहीत पण आपण करू शकतो, आणि ते म्हणजे प्रेम. आणि फक्त प्रेम वाटत जर आपण चाललो, प्रेमातून आपण लोकांच्या मनामध्ये जर विश्वास निर्माण करून देत चाललो, तर जगभरातल्या या सगळ्या समस्या सुटू शकतात. कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाहीचं उत्तर सुद्धा प्रेमातच आहे. जर कॅपिटलिझमचा, भांडवलशाहीचा बळी ठरणाऱ्या विक्टिमच्या बरोबर तुमचं प्रेम असलं, त्याच्या मनात तुम्ही विश्वास निर्माण करू शकलात, तर त्या भांडवलशाहीच्या विरोधात सुद्धा उभं राहण्याची ताकद आणि भरोसा देता येऊ शकतो. ते धार्मिक ध्रुवीकरणाच्या विरोधामध्ये सुद्धा देता येऊ शकतो. पण प्रेम दाखवा, प्रेम व्यक्त करा आणि त्या प्रेमासाठी उभे राहा. आणि ते म्हटले, मी 4000 किलोमीटर या सगळ्या प्रवासात फिरलो तेव्हा मला जगात खूप शिकायला मिळालं. ते सामान्य माणसाकडून शिकायला मिळालं. सर्व वर्गांमधली माणसं मला भेटत होती आणि ती मला रोज सतत काही ना काहीतरी शिकवत होती. आणि माझ्या दृष्टीने आज तेच जगाच्या समस्येवरचं उत्तर आहे, असं बोलून ते थांबले. आणि त्यानंतर जो चमत्कार घडला, त्यानंतर त्यातली एक क्लिप मी मुद्दाम ऐकवतो. And the best way to do it is to unite ourselves under the leadership of leaders like Rahul Gandhi and all the leaders of our parties to make our voice heard in every region of the world. Bella ciao. जगभरामधले आलेले नेते, मग ते जर्मनीमधले असतील, ते ऑस्ट्रेलियामधले असतील, ते अमेरिकेतले असतील, ते इंग्लंडमधले असतील, लेबर पार्टीचे पक्षप्रमुख तिथं आलेले होते, ब्राझीलमधले होते, अशा अनेक देशांमधले नेते होते. त्यांनी भाषणं केली त्यानंतर त्या कन्क्लुडिंग प्लेनरी सेशनमध्ये. आणि ते म्हणाले की राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्ही जगभर आता हा प्रेमाचा संदेश घेऊन जाऊ. ते 4000 किलोमीटर चालले असले तर आपण सर्वजण मिळून आपापल्या देशांमध्ये मिळून 40,000 किलोमीटर चालू, पण जगभर हा प्रेमाचा संदेश आपण वाटू. ही भाषणं केली तिथल्या लोकांनी. या जगभरातल्या नेत्यांनी हे राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारलं. आणि याला म्हणतात विश्वगुरू बनणं. दिसला माणूस की मार मिठी, दिसला माणूस की मार मिठी, पुढून नये का मागू नये तेही बघत नाही. याला विश्वगुरू नाही म्हणत, याला डिप्लोमसी नाही म्हणत, याला विजन नाही म्हणत. ही विजन आहे जी राहुल गांधी बोलले आणि मला मनोमन ती पटली. हेच आजचं जगाच्या समस्यांवरचं उत्तर आहे.
आणि अशा प्रकारची समिट भारतात झाली. तेलंगणा सरकारने सांगितलं की अशा प्रकारे आम्ही दरवर्षी घेण्याचा प्रयत्न करू. अनेक जगातल्या प्रतिनिधींनी सांगितलं की आमच्या ठिकाणी पण हे आम्ही करण्याचा प्रयत्न करू. त्यांनी पहलगाममधल्या जे विक्टिम्स आहेत त्यांच्यासाठी सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी एक कॅन्डल मिरवणूक मोर्चा पण काढला. आणि या सगळ्या जगातल्या लोकांनी या पहलगाममधल्या विक्टिमसाठी म्हणून संवेदना त्यांच्या प्रकट केल्या. त्या सगळ्यांचं म्हणणं की आपल्या देशातल्या शेवटच्या माणसाची प्रतिष्ठा आणि त्याच्याबद्दलची असलेली त्याच्याप्रती असलेली समानता या गोष्टी आपल्याला प्रोटेक्ट करायच्या आहेत. आणि या सगळ्या जिंगोइझमला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, त्यासाठी कोणाला ट्रेन करायचं, कसं ट्रेन करायचं, दोन खूप सुंदर व्याख्या त्यात बोलल्या गेल्या. जेसिका काहीतरी नाव आहे, ती असं म्हटली की आम्ही आमच्या देशांमध्ये ॲक्टिव्ह सिटिझन्स आणि डिजिटल ॲक्टिव्हिस्ट हे आम्ही तयार करतोय. म्हणजे नागरिक असे जे प्रत्येक अन्यायाच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेऊन उघड रस्त्यावर यायला तयार होतील. याला ॲक्टिव्ह सिटिझन्स असं तिने शब्द वापरला. आणि डिजिटल ॲक्टिव्हिस्ट की जे नाही येऊ शकणार ते निदान डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तरी या गोष्टीसाठीचा ॲक्टिव्हिजम करत राहतील. आपल्याही देशाला या फॅसिस्ट प्रवृत्तींच्या विरोधामध्ये ॲक्टिव्ह सिटिझन्स आणि डिजिटल ॲक्टिव्हिस्ट निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे. तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल आणि तो तुम्ही घ्या अशी माझी अतिशय कळकळीची विनंती आहे. अशा पद्धतीने भारतातल्या नागरिकांचं प्रबोधन करणारं आणि जगातल्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समानता मानणाऱ्या राष्ट्रांमधल्या प्रमुख राजकीय पक्षांना एकत्र आणणं हे तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षातर्फे झालं. आणि हा जो प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजे हा जो सगळा लोकशाही मानणारा पुरोगामी हा एक नवीन गट देशात जगात तयार होतोय किंवा झाला आणि त्यांनी यांचं नेतृत्व स्वीकारलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि नॉन अलाइन मूव्हमेंट निर्माण झाली आणि त्यावेळेला तर मी नव्हतोच किंवा फार लहान असेल त्यावेळेला, पण हा जगाच्या सॉलिडॅरिटीचा हा एक नवा इतिहास रचला जात असताना त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. याबद्दल मी आभारी आहे तेलंगणा सरकारचं आणि त्या सगळ्या आयोजकांचं. समृद्ध भारत फाउंडेशन हे जे आहे त्यांनी ते सगळं त्या ठिकाणी आयोजित केलं आणि फार सुंदर केलं. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. तसं मी नास्तिक आहे, त्यामुळे भाग्य वगैरे या गोष्टींवरती विश्वास नाही, पण मला त्याचा याची देही याची डोळा असं साक्षीदार होता आलं. हे मी माझं खूप चांगले क्षण माझ्या आयुष्यातले हे मला तिथं 2 दिवसात घालवता आले. या निमित्ताने वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच, पण तुम्ही सर्वांनी ॲक्टिव्ह सिटिझन आणि डिजिटल ॲक्टिव्हिस्ट हे दोन्ही व्हावं अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. तुम्हाला काय वाटतं? भारत जगात एक नवा इतिहास रचू पाहत आहे. भारत नाही म्हणता येणार, काँग्रेस पक्ष या निमित्ताने एक नवा इतिहास घडवतोय. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही खाली कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांना याची लिंक द्या, जास्तीत जास्त जणांनी याला लाईक करा. तुमच्याच पाठिंब्यावरती आम्ही हे करत राहू शकू. आजच्या या भागामध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.